रामकृष्ण हरे सज्जन हो. संत साहित्यामध्ये ज्ञानोबाची घोंगडी आणि जनाबाईची गोधडी प्रसिद्ध आहे. घोंगडी म्हणजे देहरूपी ही घोंगडी आणि देवाची जी घोंगडी आहे ती घोंगडी, याच्यातला फरक, तुलनात्मक विचार, संवाद, तत्त्वज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी मांडलेलं आहे घोंगडीच्या रूपकामध्ये. आणि ते कान्होबाशी संवाद केलेला आहे, म्हणजे देवाशी संवाद केलेला आहे. ज्ञानोबाराय काय म्हणतात, मनाचे कान करून ऐका, तत्त्वज्ञान आहे, महत्त्वाचं आहे. घोंगडी शेवटपर्यंत ऐका, तिच्यामध्ये तत्त्वज्ञानाची किती ऊब आहे आणि ती कशी सजवलेली आहे, म्हणजे भगवंताची, आणि आपली कशी सजलेली आहे, म्हणजे ती पण तुलनात्मक अभ्यास या घोंगडी रूपकामध्ये माऊलींनी मांडलेला आहे. ज्ञानोबाची घोंगडी. कान्होबा तुझे घोंगडे चांगले. ज्ञानोबा कान्होबाला म्हणतात, कान्होबा तुझी घोंगडी मात्र चांगली आहे. आता कान्होबा म्हटलं की श्रीकृष्ण ध्यानात आपल्या येतो, पण भक्त पुंडलिकासाठी आणि झाला येता, म्हणजे गोकुळी हुनी झाला येता. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे हुनी झाला येता. गोकुळीचाच तो इथे उभा आहे विठोबा. त्याला ज्ञानोबा म्हणतात, कान्होबा तुझी घोंगडी तर चांगली आहे रे. आम्हासे का दिली वांगली रे घोंगडी चांगली. तुझी चांगली घोंगडी आणि आम्हाला मात्र वांगली दिली आहेस. त्याचं वर्णन करताना पुढे माऊली असे म्हणते की तुझी घोंगडी कशी आहे. स्वगत सच्चेदा नंदे मिळोनी शुद्ध सत्वगुणे विनली रे. तुझी घोंगडी कशी आहे. स्वगत म्हणजे स्वयंभू, शुद्ध सत्वगुणे विनली रे, शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहे. षड्गुण गोंडे रत्न जडित तुझ. आणि त्या घोंगडीला षट गुण म्हणजे 6 गुणांचे गोंडे लावलेले आहेत. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. अशा षड्गुणांचे गोंडे तिला लावलेले आहेत. षड्गुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदर शोभली रे घोंगडी चांगली. हे श्यामसुंदरा तुला ही घोंगडी शोभून दिसते. काय ते रत्नजडीत, काय ते गोंडे, आ हा हा हा. आणि आमची घोंगडी मात्र कशी आहे रे. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे. आमची मात्र ही घोंगडी आहे ना, तर काम कर्म अविद्या म्हणजे अज्ञान, त्रिगुण, त्रिगुण म्हणजे रजतम आणि सत्व, त्रिगुण पंचभूताने विनली रे. ही पंचमहाभूतांचं घोंगडं आमचं आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे घोंगडं पंचमहाभूताचं तू आम्हाला दिलंस. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. आणि या घोंगडीमध्ये काय, रक्त रेत सगळं दुर्गंधी आत भरलेली आणि नरकमुताने भरली रे. तुझे घोंगडे चांगली. आता परत सांगतात की आमची घोंगडी आणखीन किती खराब आहे. षड्विकार षड्वैरी मिळोनी. षड्विकार 6 विकार आहेत, म्हणजे अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते. हे 6 विकार या घोंगडीच्या पाठीमागे लागलेले आहेत. षड्विकार षड्वैरी मिळोनी. 6 वैरी या घोंगडीमध्ये बसलेले आहेत.
कोणते आहेत? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. तापत्रयाने विनली रे. आणि 3 ताप आहेत पुन्हा, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. हे 3 ताप या घोंगडीमध्ये ठासून भरलेले आहेत. नवा ठाई फाटून गेली. आणि 9 ठिकाणी फाटलेली आहे. 9 छिद्र आहेत बघा शरीराला. ते त्वा आमासी दिधली रे घोंगडे चांगली. कानोब तुझे घोंगडी चांगली. शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. ही नाशिवंत आहे घोंगडी, पण शाश्वत भगवंताची प्राप्ती करता येते असं ऋषीमुनींनी ध्यान करून सांगितलेलं आहे, चिंतन करून सांगितलेलं आहे. ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता, मुखाने नाम गाता येतं या घोंगडीमुळे. घोंगडी हे साधन आहे परमार्थाचं आणि त्याच्यामुळे मनुष्याला अमरत्व प्राप्त होतं. संदेह वृत्ती मुरली रे. संदेह, देहाबद्दल संदेह, बाहेरच्या त्या पदार्थाबद्दल संदेह, ती जी संदेह वृत्ती आहे ना ती मुरली, म्हणजे तुझ्या पायावर पूर्ण एकरूप झाले. बाप रखुमा देवी वरु विठ्ठले त्वत्पदी वृत्ती मुरली रे. तुझ्या पदावर म्हणजे तुझ्या पायावर वृत्ती मुरली, एकरूप झाली. आणि म्हणून दुसऱ्या एका अभंगात असं म्हटलंय की देवा तडजोड करूया आपण. तुझी घोंगडी चांगली ना आमची वांगली आहे ना, तर जरा तडजोड करूया. आणि ती तडजोड अशी, मी तू पण जाऊ दे दुरी. तू आणि मी हे दोघे लांब जाऊ दे आता म्हणले. एकची घोंगडी पांघरू हरे. एकच घोंगडी आपण पांघरू, दोघं एका घोंगडीत राहू. असं काहीतरी कर बाबा. कान्होबा, तुझ्या पायावर माझी वृत्ती मुरलेली आहे. आणि इथे समारोप माऊलींनी शेवटी केलेला आहे आणि तडजोड करून संवाद साधलेला आहे. अगोदर विरोधाभास दिसतो आहे, भांडण दिसतं आहे आणि नंतर समारोप मात्र एकत्वाचा या घोंगडीमध्ये माऊलीने प्रगट केलेला आहे. सज्जनो, इतरांना हा व्हिडिओ पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.